तू काय हेल्प म्हणून बरं. हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी गुरुदास तांबुळकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज एक ह्युमॅनिटी टेस्ट करणार आहे की कोणतर गरजू माणसाला लोक अजून पण मदत करतात का नाही ते आज बघणार आहे. तर सातेरीच्या देवळाच्या समोर एक जास्त वयाची आजी बसते. अंदाज लावायला 70च्या वरती असणार ती. तर एवढ्या वयामध्ये पण ती फुलं वगैरे विकायचं काम करते. तर तिच्यासाठी आज आम्ही एक छोटीशी हेल्प करणार आहे. तर कसं आम्ही हेल्प वगैरे करणार आहे तर ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय सजेशन्स वगैरे द्यायचे आहेत तर कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर सर्वात आधी मी माझ्या मित्राला आणायला झालो आहे. कुंभारजेवाला असतो तो. मी एकटा पण गेलो असतो पण मित्राची जरा हेल्प लागणार आम्हाला, कारण त्याला मी एक असं कॅमेरामॅन म्हणून न्यायलो आहे जे तो आम्हाला शूट करेन. आम्ही काय बोलायलो आहे काय करायलो आहे ते. बस बोलो. मित्राला आम्ही काय शूट करणार ते माहिती नव्हतं. मी त्याला सगळाच कॉन्सेप्ट समजवला आहे आता, म्हणजे कसं काय होईल सगळं. आई तू किती वर्ष आली? म्हाका याद उरला बा. तू फॅमिली आता इथली फॅमिली कोण ना. फॅमिली कोण नाही एकटीच तू? हां म्हाका कोण दिता सरकार कितें करता म्हाका. हां म्हणजे डेली येवन हांगाच तू हे करता गुलाबीन एक पाहिजे. कोणाची भयणीची ती हाडून दिता म्हणून हांव बसता मातशें. नाल्यार हांगा बसना, म्हाज्या पांयाच्यान नजो. म्हणजे पोटा खातीर तर करता तुवें. म्हणजे ते अशें रांदूंक गेले जाल्यार म्हाजे कडेन रांदूंक जायना. अशें उखलूंक जायना, दवरूंक जायना, माती जाय. हांव वगी हाडची घालता म्हणून हांव खाता. म्हणजे डेली येवन करता तूं हांगा हें? म्हाजे कडेन जाल्यार येता, नाल्यार येयना. अशें मागीर गुळयांचें बीन कशें मागीर? गुळयो बिळयो मागीर दोतोराचें बीन? म्हाका दुखीची हाडटा नाल्यार सुवारी जाल्यार ते वखद करता सुवारीचे पयशे जाय. 5,000 जाय म्हाका एक पावटी म्हणून हांव सांगा येवन बस. आतां न्हू पळय, तूं आमकां 1 रुपया दी. 1 रुपया दी म्हणजे विश्वासान 1 रुपया दी. आमी ते 1 रुपयाचे आमी डबल करून हाडटा. म्हणजे आमचे कडेन कितले जाता पळय ते डबल करून हाडून आमी तुका दितले. हय 1 रुपया दी. हय म्हणजे आमचेर विश्वास जाले दी अशें. पूण दिव्यार खावपाचें आमी, नाल्यार आमकां पयशे ती हांगासर बसता हांव येवन मातशें बसता आनी वयता घरा. आतां 5 जालीं म्हणटकीर हांव चल्लें जाय. हय बरें. तूं कितले पर्यंत आसतली हांगा? 6 सुद्दां आसतली न्हू. येता आमी. बरें. आता आपल्याला 1 रुपये दिला आहे त्या आजीनं. आता आमच्याकडे जेवढं होईल तेवढं आम्ही तिला हेल्प करूया. म्हणजे आता जाऊन बघूया. आता तर बघूया आम्ही आता हे 1 रुपये कसे आम्ही मल्टिप्लाय करू शकतो ते. आता आमच्याकडे होईल तेवढं आम्ही तिला सपोर्ट करूया. एकटीच आहे ती. जेव्हा तिकडे होत नाही तेव्हा ती येत नाही, नाहीतर रोजच येऊन बसते म्हणे तिथं. ती आपल्या पोटासाठी हे सगळं करायले. तर तिला आम्ही आता थोडी आमच्याकडे होईल तेवढी आम्ही तिला हेल्प करणार आहे. आमच्याकडे होईल तेवढं आम्ही सपोर्ट करायला. तुम्हाला जर वाटतं की आम्हाला पाठिंबा द्यावा तर 1 रुपये आहे. 1 रुपये घेऊन तुम्हाला जमलं तेवढं आम्हाला हेल्प केली. आता थँक्यू. पुढं बघूया आम्ही आता कसं आम्ही हे 20 रुपयाच्या आधी आम्ही वाढून देऊ शकतो तुला. तर भाऊनं आम्हाला तर 20 रुपयाची हेल्प केलेली आहे. 1 रुपयाचे आता 40 रुपये झालेले आहेत. आता समोर पुढं बघूया आता किती होतील आता याचे. थँक्यू. थँक्यू.
आता मी दुसऱ्या शॉपकडे जायलो. आता काय व्हायला माहीत आहे काय, लोक पैसे द्यायलेत पण कॅमेरा बघूनच ते भ्यायलेत लोक, मग व्हिडिओ काढू नका म्हणालेत. तर आम्हाला 2 तास झालेले आहेत. आता खूप अशा दुकानामध्ये आम्ही गेलो, खूपशा जणांनी हेल्प केली. स्पेशल थँक्स त्या लोकांना ज्यांनी ते 1 रुपयाचे 500 रुपये करण्यात आम्हाला मदत केली. आम्ही तुमच्यामुळेच करू शकलो, तर थँक्यू. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. तर ते 500 रुपये आता आम्ही त्या आईला देऊया, तर बघूया तिची रिॲक्शन काय असते ते. आता तुम्ही म्हणाल 500 रुपये कसे आले व्हिडिओमध्ये, तर काय दाखवला नाही तुम्ही. ॲक्च्युली ते हेल्प करत होते पण व्हिडिओमध्ये घेऊ नका म्हणून सांगितले त्यांनी आम्हाला. तर असं करून आम्ही आता 500 रुपये इथं एकट्ठा केलो. तर आईकडे आम्ही ते देऊया आणि तिची रिॲक्शन घेऊया काय होते ते. मला माहिती आहे 500 रुपये तेवढं डिफरन्स नाही घेऊन येणार, पण 1 रुपये ते 500 रुपये ही खूप मोठी गोष्ट आहे. तर चला आता आम्ही देऊया त्या आईकडे. तू काय हेल्प आई 500 रुपये बघून खुश झाली आणि तिला पण हॅपी बघून आम्हाला पण बरं वाटलं. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. तर हा होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर करा. अशाच अपकमिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब पण करा. अंटिल नेक्स्ट टाईम, थँक्यू.